नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. रस्ता दुभाजक नसल्याने वाहने समोरासमोर धडकून प्राणघातक अपघात घडत आहेत. या महामार्गावर मागील 24 तासात 2 भीषण अपघात झाले असून 1 जण ठार तर काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याची बाब समोर आली आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर शनी शिंगणापूरहून देवदर्शन करून परतणाऱ्या युवकांच्या कारला भंगार वाहून नेणाऱ्या ट्रकने चोराची धडक दिली. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला. या अपघातात सागर दत्तात्रय थोरात या 28 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. कारमधील अन्य 3 मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सागर थोरात, विनोद खंडागळे, भागवत पवार आणि संतोष सोनवणे हे चौघे MH12 LJ 6055 या कारमधून चाकणच्या दिशेने जात होते. यावेळी चाकण बाजूने येणाऱ्या MH14 FC 6683 या ट्रकने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारला समोरून जोराची धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कारमधील सर्वजण आतमध्ये अडकून पडले होते. स्थानिकांनी जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, मात्र कार चालक सागर थोरात याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या अपघातात विनोद खंडागळे वय 30, भागवत पवार वय 45 आणि संतोष सोनवणे राहणार चाकण हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी बाळासाहेब मारुती थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालक सुजित तुकाराम मासाळ वय 23 राहणार चिखली याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर बहुळ तालुका खेड या ठिकाणी 2 चारचाकी मोटारींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एका महिलेसह 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी संकेत बापूराव गायकवाड वय 23 राहणार कोंडापूर तालुका शिरोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास नेतुरे, पूर्ण नाव निष्पन्न नाही, याच्यावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा अपघात रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर ते चाकण या रस्त्याने जात असताना बहुळ गावाजवळ रस्त्याच्या वळणावर वळण घेत असताना झाल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. चाकणजवळील नाणेकरवाडी या ठिकाणी एका 21 वर्षीय तरुणीला कंबर व छातीत दुखत असल्याने जवळच असलेल्या एका खाजगी क्लिनिकमध्ये देण्यात आले. या ठिकाणी मुतखड्यावरील औषध देऊन तिला YCM हॉस्पिटल येथे पुढे पाठवून ऑपरेशन करण्यात येणार होते. मात्र त्यापूर्वीच अचानक तिची दातखीळ बसली आणि बेशुद्ध झाल्याने तिला चाकण ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. लक्ष्मी पणिका वय 22, सध्या राहणार नाणेकरवाडी चाकण, मूळ राहणार मध्य प्रदेश असे या घटनेत मृत्यू झालेल्या 21 वर्षीय तरुणीचे नाव आहे. याबाबत चाकण ग्रामीण रुग्णालयाकडून चाकण पोलिसात या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पिठाची गिरणी चालवणाऱ्या 41 वर्षीय इसमाला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी गिरणी बंद करून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने घरी आराम केला. मात्र त्यांचा हा त्रास वाढत गेला. त्यांना येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. मुन्ना बिशुल जयस्वाल वय 41 राहणार चित्राईमळा चाकण, मूळ राहणार उत्तर प्रदेश असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खेड पोलीस स्टेशन हद्दीत द्राक्षेवाडी या ठिकाणी एका 21 वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ओंकार कालिदास लेंडवे वय 21, सध्या राहणार S मार्टच्या समोर, राक्षेवाडी, मूळ राहणार तरडगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर असे राहत्या घरात आकस्मिक मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर खेड पोलीस अधिक तपास करत आहेत. 20 वर्षीय वयाची तरुणी बंगलावस्ती मेदनकरवाडी येथून बेपत्ता झाली आहे. याबाबत धनराज सोमाजी मेश्राम वय 55, सध्या राहणार मेदनकरवाडी, मूळ राहणार अमरावती यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋतुजा धनराज मेश्राम वय 20 असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे. पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक विभागाने मुटकेवाडी चौक चाकण भागात बॅरिगेट म्हणून लावलेल्या लोखंडी अजस्त्र सांगाड्याने अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे व सोमवारी यामुळे 2 अपघात झाल्याचे स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. खेड तालुक्यात रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे धुळीचे लोट, नागरिक त्रस्त, रस्ता रोकोचा इशारा. राजगुरुनगर शिरोली पाईट या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे कामे होऊन देखील पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे या भागात रस्त्याची धूळ, माती खूप मोठ्या प्रमाणावर उडत असून वाहन चालक, स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. तत्काळ सदरची कामे न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गावर संगमनेर इथं आयोजित केलेल्या बैठकीला
3 खासदार, 2 माजी खासदार, 4 आमदार, 1 माजी आमदार यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आणि चाकणमधील कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवताना बैठकीतून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संवाद साधण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत सहभागी झालेल्या प्रतिनिधींना आश्वस्त केलं. तसंच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रेल्वे कृती समिती प्रतिनिधीच्या शिष्टमंडळाला भेट देणार असल्याचं सांगितलंय. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे नाशिक सिन्नर संगमनेर अकोले नारायणगाव राजगुरुनगर चाकण या मार्गेच गेली पाहिजे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याच्या उद्देशाने संगमनेर इथं सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांनी बैठकीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आवाहन केलं होतं. तसेच हा मुद्दा मार्गी लागेपर्यंत जनआंदोलन करत राहण्याचा इशारा दिला. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सर्व प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन भूमिका मांडणार आहेत. दरम्यान याच वेळी सत्यजित तांबे यांनी बैठकीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी रेल्वे कृती समिती प्रतिनिधीच्या शिष्टमंडळाला जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटीसाठी वेळ देण्याबाबत आश्वस्त केले. या बैठकीत ऑनलाईन माध्यमातून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, त्याचप्रमाणे खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार शरद सोनवणे, आमदार किरण लहामटे, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार अतुल बेनके, देवदत्त निकम, सत्यशील शेरकर, नीलम अमोल खताळ, उत्कर्ष रुपवते, चाकण येथील समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कड, सुधीर कड, राजाभाऊ चौधरी आदी उपस्थित होते. दरम्यान चाकण येथे सर्वप्रथम आंदोलन करण्याचे ठरले असल्याचे बाळासाहेब कड यांनी सांगितले. हा ट्रॅफिकचा प्रश्न हा चाकणमध्ये आहे, त्यामुळे चाकणचे लोक सुद्धा त्या ट्रॅफिकला अक्षरशः वैतागलेले आहेत. त्याच्यामुळे सरकारने अधिक आमचा न पाहता हा प्रश्न कसा सोडवता येईल यासाठी सकारात्मकपणाने पुढे यावं अशी विनंती आम्ही त्यांना करतोय. ते जर झालं नाही, आळेफाटा किंवा चाकण या ठिकाणी बेमुदत रास्ता रोको करून कितीही दिवस लागले लाठी काठी खात आंदोलन करावं लागलं तर आम्ही सर्वजण करणार आहोत. विशेषतः चाकण संघर्ष समितीनं जो पुढाकार घेतला, आजच्या याच्यात ते आले, त्यामुळे त्या सर्व मान्यवरांचं मी अभिनंदन करतो. आणि संत तुकाराम महाराजांची तपोभूमी भंडारा डोंगर अतिक्रमणाच्या विळख्यात. मधुसूदन पाटील महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची तपोभूमी म्हणून ओळखली जाणारी देहूजवळील भामचंद्र भंडारा घोराडा डोंगर सध्या गंभीर संकटात आहे. 2011 मध्ये महाराष्ट्र शासनाने या डोंगरांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं होतं. तरीही भूमाफिया, बिल्डर आणि MIDCच्या प्रभावामुळे बेकायदा उत्खनन आणि अतिक्रमण सुरू असल्याचा आरोप वारकरी संप्रदाय करत आहे. या डोंगरावर संत तुकाराम महाराजांनी दीर्घकाळ तपश्चर्या केली होती आणि येथे त्यांना विठ्ठलाचा साक्षात्कार झाला अशी श्रद्धा आहे. प्राचीन काळापासून अनेक साधकांनी येथे साधना केली आहे. संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन पाटील महाराज यांनी या अन्यायाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की शासनाच्या नाकर्तेपणामुळे तपोभूमीची अवस्था दयनीय झाली आहे. जर हे विध्वंसक काम थांबले नाही तर भविष्यात हा डोंगर नामशेष होईल. यासाठी समितीने मोठे आंदोलन उभारले आहे. दिनांक 10 मार्च 2026 पासून मुंबईतील आझाद मैदानात वारकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू होणार आहे. लाखो वारकरी या आंदोलनात सहभागी होऊन शासनाला जाब विचारणार आहे. सध्या जनजागृती अभियान जोरात सुरू आहे. वारकरी संप्रदाय या तपोभूमीवर होणारा अन्याय सहन करणार नाही अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे. हा डोंगर संरक्षित करण्यासाठी सर्व वारकऱ्यांनी एकजूट दाखवावी असे आवाहन मधुसूदन महाराज यांनी केले आहे. खेड तालुक्यातील चाकण, आळंदी व राजगुरुनगर पालिकांच्या निवडणुका अत्यंत चुरशीने झाल्याची बाब निवडणूक निकालानंतर समोर आली आहे. खेड तालुक्यात तिन्ही नगर परिषदेत शिंदे सेना आणि भाजपने आपले गट राखले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाची तिन्ही पालिकांमध्ये पिछेहाट झाल्याची बाब समोर आली आहे. खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभा निवडणुकीतील मदत करणाऱ्या सर्वच मंडळींना ताकद दिली असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. खुद्द विजय उमेदवार यांनी देखील आमदार काळे यांचे सहकार्य झाल्याचे सांगत त्यांचे आभार मानले. खेड तालुक्यातील नगरपालिका निकालाचा परिणाम आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मात्र आमदार बाबाजी काळे आपल्या पक्षाचे ताकदीचे उमेदवार देणार असल्याचे त्यांच्या राजकीय मांडणीमधून स्पष्ट होत आहे. निगोजे तालुका खेड ग्रामपंचायतीला चाकण औद्योगिक वसाहतीतील हिताची अस्टिमो कारखान्याच्या वतीने रुग्णवाहिका CSR फंडातून देण्यात आली आहे. रुग्णवाहिकेमध्ये प्राथमिक उपचारासाठी वैद्यकीय विविध साहित्य देण्यात आले. रुग्णवाहिकेचे लोकार्पण खेड तालुक्यातील आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते निगोजे ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले. तीर्थक्षेत्र आळंदीचे पावित्र्य जोपासण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे.
या भागात ठिकठिकाणी कचरा, सांडपाणी असे चित्र पाहायला मिळत आहे. पालिकेने स्वच्छतेचे कंत्राट दिलेल्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. खेड तालुक्यात कृषी विभागाच्या वतीनं महाडीबीटी योजनेअंतर्गत शेती उपयुक्त ट्रॅक्टर व अवजारांचे वाटप आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आले. खेड तालुक्यातील लाभार्थ्यांना ट्रॅक्टर आणि आधुनिक शेती अवजारांचे वाटप करताना आमदार काळे म्हणाले की तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी क्षेत्रात भरघोस उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेतीसाठी बैल सांभाळणं आजच्या काळात परवडत नसल्याने बैलांच्या सहाय्याने शेती करणारे शेतकऱ्यांची संख्या नगण्य झाली आहे. शेतीला लागणारे मजूर मिळणे अवघड झालेत. याकरिता यांत्रिकीकरणावर विशेष भर देणे काळाची गरज आहे. आज आपण सर्व शेतकऱ्यांनी कुणी ट्रॅक्टर, अवजारे, पॉवर ट्रेलर आपल्या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या कृषी विभागाच्या योजनांच्या माध्यमातून असेल लाभ घेतात. शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने चाकणच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा सुरेशभाऊ गोरे, राजगुरुनगरचे मंगेश गुंडाळांनी मंचरच्या राजश्री गांजाळ यांचा सत्कार करण्यात आला. सर्व लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते. वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार सौ दीप्ती प्रसाद भोगाडे यांची आमदार बाबाजी काळे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. गुळाणी तालुका खेड येथे सौ दीप्ती प्रसाद भोगाडे व भोगाडे मित्र परिवाराच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा हा पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, आनंदाचे वातावरण आणि लोकांचा प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले होते. या कार्यक्रमाला बाबाजी शेठ काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात बोलताना आमदार बाबाजी शेठ काळे यांनी रेटवडी वाफगाव जिल्हा परिषद गटासाठी दीप्ती प्रसाद भोगाडे यांची उमेदवारी पुन्हा एकदा अधिकृतपणे जाहीर करत त्यावर शिक्कामोर्तब केले. सर्वांचं ग्रामदैवत सटवाजी बाबांच्या या पवित्र पावन भूमीमध्ये आज पुणे जिल्हा परिषदची निवडणूक आणि खेड पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या या रेटवडी वाफगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवार म्हणून ज्यांचं नाव आज सटवाजी बाबांच्या मंदिराच्या समोर मी जाहीर करतो की सौभाग्यवती दीप्ती प्रसाद भोगाडे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे तिकीट फायनल झालेलं आहे. कुरोळी आळंदी ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी मी वचनबद्ध असल्याचा विश्वास राष्ट्रवादीच्या या विभागाच्या अध्यक्षा आणि कुरोळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार शीतल येळवंडे यांनी मतदारसंघात गावभेट दौऱ्यात दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार सौ शीतल आशिष येळवंडे यांच्या दौऱ्याला पिंपळगाव तर्फे चाकण आणि सोळू परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शीतल येळवंडे म्हणाल्या की मायबाप जनतेचा विश्वासच माझी सर्वात मोठी ताकद आहे. गावकऱ्यांनी मांडलेल्या स्थानिक प्रश्नांवर शीतल येळवंडे यांनी तत्काळ लक्ष देण्याचे आश्वासन दिले. खेड तालुक्यातील बहुळ गावात स्थानिकांच्या जमिनी काढून इतरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काही स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. बहुळ गावातील शेतकऱ्यांना कसलीही सूचना न देता प्रशासनातील काही अधिकारी थेट जागेची स्थळ पाहणी करण्यासाठी आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कडव्या विरोधाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले. स्थानिक नागरिकांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना नेमकं काय सांगितलंय जाणून घेऊया. मी अभिषेक वाडेकर, राहणार बहुळ गावातील आमचा गट नंबर 272 हा पुनर्वसन बाधित असून त्या गटाची कुठली स्थळ पाणीची नोटीस आम्हाला न देता तलाठी, मंडल अधिकारी आणि मोजणी अधिकारी हे 20/12/2025 रोजी त्या ठिकाणी आले होते. तर त्यांना आम्ही विचारणा केली असता त्यांनी आम्हाला असं सांगितलं की नोटीस दाखवली. त्या नोटीसवर तारीख 22/12 होती आणि त्यांनी त्या खाडाखोड करून त्या नोटीसवर 20/12 अशी नोटीसवरची तारीख खाडाखोड करून ती आम्हाला दाखवली. ती नोटीस ही आमच्याकडे आहे आणि त्यांना अशी विचारणा केल्यावर त्यांनी आम्हाला आरेवारीची भाषा करून त्याचा सदर आमच्याकडे व्हिडिओ पण आहे आणि आम्हाला 112ला वगैरे कॉल करून आम्हालाच धमकी दिलेली आहे. आम्ही त्यांना कुठलाही त्रास दिलेला नव्हता. आम्ही फक्त त्यांना विचारत होतो की सदर गटाची स्थळपाणी केव्हा झाली, काय झालं, तर ते आम्हाला काही त्यांनी त्याचं हे सांगितलेलं नाही आणि त्यामुळे आम्ही पुणे लाईव्हशी संपर्क साधून आम्हाला याच्यातून काहीतरी न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. शासनाने उन्हाळी हंगामासाठी भुईमूग बियाणे आणि तीळ बियाणे येत्या जानेवारीपासून 100% अनुदानावर कृषी विभागाच्या वतीने वाटप करण्यात येणार आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की या वर्षी कृषी विभागाने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन 2025 अंतर्गत उन्हाळी भुईमूग व तीळ या पिकांचे 100% अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण करण्याची योजना आणली आहे. तर माझं सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन आहे का त्यांनी महाडीबीटी या शासनाच्या प्रणालीवर जाऊन आपले भुईमूग आणि तीळ पिकासाठी जर कोणाला लागवड करायची असेल तर त्यांनी या बियाण्यासाठी त्या प्रणालीवर अर्ज करावेत, जेणेकरून त्यांना 100% अनुदानित बियाण्याचा लाभ मिळेल. या योजनेसाठी 30 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर त्यांची निवड यादी प्रसिद्ध होईल. निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणे कृषी विभागामार्फत उपलब्ध होईल. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.